आणि राज्यामध्ये सध्या आणखी एक प्रकरण गाजतंय। झारखंडमधील बहुचर्चित दारू घोटाळा प्रकरणामध्ये सुमित फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक अमित साळुंखेला अटक झाली आणि अमित साळुंखेच्या अटकेनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी साळुंखेचा श्रीकांत शिंदे फाउंडेशन सोबत संबंध असल्याचं म्हटलं। अमितनं घोटाळ्यामधला सगळा पैसा श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनकडे वळवला असून हा 800 कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। अमित हा शिंदे पितापुत्रांचा अतिशय निकटवर्ती असल्याचा आरोपही संजय राऊतांचा आहे। पण या सगळ्या आरोपांवरनं एकनाथ शिंदेंनी सुद्धा आता उत्तर दिलंय। झारखंड मधल्या मद्य घोटाळ्यातून काल एक पथक इथे आलं आणि या सुमित फॅसिलिटीजच्या अमित साळुंखेला अटक केली। हा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा अत्यंत जवळचा माणूस आहे। ही अटक सहज झालेली नाही। सरकारला या पैशाला कुठे पाय फुटलेत, कोणाच्या खात्यात गेलेत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ते शोधायचं आहे आणि हे धागेदोरे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत येत आहेत। अरे ज्याचं तोंड मिठीमध्ये गाळामध्ये गेलंय, जे गाळामध्ये रुतलेले आहेत, या रस्त्यामध्ये खड्ड्यामध्ये पैसे खाणारे लोक आहेत, हे कोविडच्या खिचडीमध्ये चोरी करणारे लोक आहेत, लोकांच्या तोंडातला घास पळवणारे लोक आहेत, त्यांनी काय आम्हाला शिकवावं? जो झारखंडमध्ये जे काय गुन्हा असेल, जे काय घोटाळा असेल त्याची चौकशी सरकार करेल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल। त्यामुळे जिनके घर शीशे के होते दूसरे के घरों को पत्थर नहीं फेका करते। आम्ही स्वच्छ आहोत आणि यांना या मुंबईतल्या जनतेने पाहिलेलं आहे। गेले 25 वर्ष मुंबईला लुटलेलं आहे आणि ते आमच्यावर आरोप करतायत, हे दुर्दैवी आहे। कोण करताय? कोण संजय राऊत? जर पुरावे असतील तर तिथे बसून दाखवले पाहिजे, तुम्हाला दाखवले पाहिजे, गेले पाहिजे, ज्या ज्या प्रशासनाचे अधिकारी त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे। उगाच जे आहे कुठलेही आरोप द्यायचे आणि आम्ही त्याला बांधील नाही येतो आम्ही कोणालाही उत्तर देण्यासाठी।